खालीलपैकी कोणते उदाहरण कर्मभाव संकर प्रयोगाचे आहे? मित्रांनो लक्षात घ्या, कर्मभाव संकर प्रयोग म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कर्मणी आणि भावे प्रयोगाची लक्षणे दिसायला हवी. ज्या प्रयोगामध्ये कर्मणी आणि भावे प्रयोगाची लक्षणं असतात त्या प्रयोगाला आपण कर्मभाव संकर प्रयोग, ठीक आहे, किंवा कर्मभाव मिश्र प्रयोग म्हणतो. मग आता लक्षात द्या, तू आंबा खाल्लास या वाक्यामध्ये तू कर्ता प्रथमांत आहे. आता लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत नसतो, भावे प्रयोगामध्ये सुद्धा कर्ता प्रथमांत नसतो. कर्ता प्रथमांत असणं हे कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे, त्यामुळे हे कर्मभावचं होणार नाही. मग इथे तू हा कर्ता आहे द्वितीय पुरुषी आणि आंबा हे कर्म आहे, बरोबर आहे, आणि म्हणून हे कर्तू कर्म संकर प्रयोगाचं उदाहरण आहे, बरोबर आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो. आंबा याच्या ठिकाणी जर तुम्ही लिंग बदललं, काकडी ठेवलं, तू काकडी खाल्लीस, ठीक आहे, म्हणजे हा कर्तू कर्म संकर आहे. वडिलांनी मुलाला परदेशी पाठवला, ठीक आहे, हे मात्र कर्मभाव संकर प्रयोगाचं उदाहरण आहे. कसं? लक्षात द्या, कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय, ठीक आहे, हे भावे प्रयोगाचंच लक्षण आहे. इतर कोणत्याही प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय नसतो, त्यामुळे कर्त्याला प्रत्यय, कर्ता तृतीयांत आणि कर्म द्वितीय विभक्ती, ठीक आहे, हे भावे प्रयोगाचं लक्षण आहे, सकर्मक भावेचं लक्षण आहे. मग आता इथे कर्मभाव म्हणतो आपण, मग कर्मणी प्रयोगाचं काय लक्षण आहे? तर लक्षात घ्या, मुलालाच्या ऐवजी मी जर इथे लिंग बदललं, मुलीला केलं, तर वडिलांनी मुलीला परदेशी पाठवली, ठीक आहे, क्रियापदाचं रूप बदलते, कर्माचं लिंग बदललं की, आणि कर्माचं लिंग बदलल्यानंतर जर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर ते कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. आणि ओरिजिनल जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला तिथे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे, ओके, आणि म्हणून इथे कर्मभाव संकर प्रयोग होतो. ओके, तिने ऑफिसला जायचे होते, हा तर सरळ सरळ, ठीक आहे, भावे प्रयोग आहे, अकर्मक भावे प्रयोग, कारण इथे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे कर्तरी होणार नाही, वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी होणार नाही, भावे प्रयोग होणार. तुम्ही मला प्रश्न विचारले, हा सुद्धा पुन्हा कर्तू कर्म संकर प्रयोग होणार, कारण कर्तू संकर प्रयोगामध्ये, ठीक आहे, कर्ता हा द्वितीय विभक्तीत असतो, तू किंवा तुम्ही, आणि कर्म जे आहे ते प्रथमा विभक्तीत असते, ठीक आहे. मग इथे जो प्रयोग आहे तो कोणता प्रयोग आहे? कर्तू कर्म संकर, आणि आपलं उत्तर आहे कर्मभाव संकर प्रयोगाचं. वडिलांनी मुलाला परदेशी पाठवला. एक हिंट लक्षात ठेवा, कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असेल आणि त्यांनी प्रयोग विचारला तर तो कर्मभाव संकर प्रयोगच असतो. ओके, यस.